80 लिटर मिश्रणात दूध आणि पाणी 7:3 प्रमाणात आहेत. हेच प्रमाण 2:1 बनवण्यासाठी आणखी किती लिटर पाणी मिसळवावे असा प्रश्न. हे मूळचं मिश्रण, लेकरांनो लक्ष द्या, मूळचं मिश्रण आहे 80 लिटरचं. या 80 लिटर मिश्रणात दूध आणि पाणी यांचं प्रमाण आहे 7:3. मग किती दूध किती पाणी या मिश्रणामध्ये आहे याचा शोध घेण्यासाठी लेकरांनो लक्ष द्या. इथं चलपद x वापरा. हे दोन्हीही गुणोत्तर इथं अधिक स्वरूपात समोर एकूण मिश्रण लिटर मध्ये असलेलं. ही बेरीज 10x बराबर 80. x ला एकटं करा. 80 कडे जाताना 10 भाग गेला आणि हा भाग जातो 8 न. मिळाल्या x ची किंमत गुणोत्तरात, जसं की 8×7 56 लिटर मिश्रणामध्ये दूध आहे आणि 3×8 24 लिटर मिश्रणामध्ये सध्या पाणी आहे. आणखी किती पाणी ओतावं म्हणजे हेच मिश्रण 2:1 या गुणोत्तरात येईल. म्हणून इथं दूध छदस्थानी पाणी. मिश्रणामध्ये सध्या असलेलं दूध 56 लिटर, सध्या असलेलं पाणी 24 लिटर. किती पाणी मिळवावं म्हणून उदाहरणार्थ x हे चलपद, म्हणजे या दूध आणि पाणी यांचं गुणोत्तर 2:1 बनेल. म्हणून हे गुणोत्तर समोर. त्रैराशिक पद्धतीनं तिरपा गुणाकार, जसं की 1चा 56 सोबत आणि या 2चा 24 अधिक x सोबत. लक्ष द्या, हा गुणाकार 56 बराबर 2 आतील पदाला गुणिला, म्हणून 2 गुणिला 24 48 अधिक 2 गुणिला x 2x. आता या 56 कडे येताना 48 वजा स्वरूपात मांडावे लागतात. समोर एकटे 2x. ही वजाबाकी 8 बराबर 2x. 8 कडे येताना 2 भागीला, समोर एकटे x आणि हा भाग जातो 4 न. हे उत्तर लिटर मध्ये. हेच प्रमाण 2:1 बनवण्यासाठी आणखी मिश्रणात किती लिटर पाणी मिसळवावं. 4 लिटर हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक B मध्ये दर्शवलेलं आहे. ओके. गुणोत्तर मिश्रणे ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हास करता येईल.